सामान्यातला सामान्य कष्टकरी हिंदुस्थानी त्याचं जीवन सुद्धा मूल्यवान आहे। आणि जर त्या गाड्यांना इन्शुरन्स नसताना गाड्या चालवल्या गेल्या, माझ्या एसटीतील कष्टकऱ्यांना एवढे वर्ष शरद पवारांनी बिना इन्शुरन्स पळवलं, अपघात झाले गाड्यांचे, माझ्या एसटीतील कष्टकरी ड्रायव्हर साहेबाला, कंडक्टर साहेबाला, मेकॅनिकल साहेबाला एकही रुपया मिळालेला नाही। मला सांगा, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अनेक निवाड्यांमध्ये की एखाद्या कुटुंबातलं छोटं बाळ हमाल मापाड्याच्या घरचं जर असेल तरी सुद्धा त्या भावाच्या त्या लेकराला हमाल मापाड्या एवढं व्हॅल्यू करू नका, तर शैक्षणिक उंची एवढं व्हॅल्यू करा। 10 लाख रुपये प्रवाशाला दिले चाललेत। हे काय? हे परंपरा जी आहे ती काँग्रेसी विचारांची आहे आणि तशा प्रकारची काँग्रेसी विचारांची परंपरा, त्या परंपरेत काय वाढलं? सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, ही गोष्ट सरकारच्या विरोधातल्या आंदोलनाची नाहीये, जनसंघाची। काय वाढवलं शरद पवारांच्या काळातल्या संघटनांनी? तर बघा, ते रसवंत्या अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत, कोण मामू, कोण भाईजान, कोण कोण ते रसवंते आहेत ते बघा। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला तेही सांगायची आहे की ज्या प्रकारे ते पाण्याच्या बॉटल, ते कोण आहे, कोण चालवतंय, कसं रेग्युलराइज झालंय, ह्या सगळ्या गोष्टी आयुष्याशी संबंधित आहेत। हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांच्या काळातल्या संघटना आणि त्यांच्या कल्चरचा भाग आहे। तो कुठेतरी पूर्ण निर्मूलन करायचंय, पूर्ण आयुष्य सुखमय करायचंय, सुरक्षित करायचंय, त्याच्यासाठीच चक्का जाम आहे। आणि या चक्का जाम मध्ये जे आहे, तुम्हाला मला सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये, मागच्या काळात जनसंघाने मागणी केली, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 42% महागाई भत्ता दिलेला आहे, परंतु एरियर्स राहिलेले आहे। त्यासोबत 7वा वेतन आयोग अधिकाऱ्यांना त्या दर्जापर्यंतचा पगार झाला आमच्याच महामंडळातल्या, पण आमच्या ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेब आहेत, त्यांचा तो वाढ झाली पाहिजे, ही भूमिका आहे। त्यासोबतच विलिनीकरणाच्या बाबतीत आपण पाहिलं, 124 कष्टकऱ्यांनी वीरमरण पत्करलं होतं। त्या वीरमरणाचं कधी सुद्धा उद्धव ठाकरेंना, म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धवला, कधी सुद्धा वाटलं नाही त्यांना की आपण जावं, भेटावं, काही करावं। त्याही पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय, मागणीमध्ये आणखीन एक मागणी आहे। माझ्या जरंगे भाऊ त्यांनी आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना नुकसान झालं म्हणून 32 लाख काहीतरी मुआवजा दिला। तुम्हाला सांगतो, आपले किती कोटी रुपये नुकसान आहे? अरे 300 कोटी काहीतरी आमचं एसटी महामंडळाचं नुकसान आहे। आम्ही सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना हेही म्हणत आहोत की आमचंही नुकसान झालेलं आहे, आमच्या एसटी महामंडळाच्या त्या प्रश्नाकडे सुद्धा पॉझिटिव्हली बघावं। आमच्या 3 दिवसाच्या पगार जरंगे भावाच्या मागच्या आंदोलनात थांबलेल्या आहेत, या वेळेसच्या 5-7 दिवसाच्या पगारांचा प्रश्न आहे, कारण गाड्या चालल्या नव्हत्या। नियमामध्ये गाडी चालली तर पगार आहे। त्याच्यामुळं आमचं म्हणणं हे आहे की ह्या इत्यंभूत गोष्टी ज्या आहेत त्या हक्काशी संबंधित आहेत आणि शरद पवारांच्या आणि उद्धवच्या विचाराचं एसटी महामंडळ ठाकरे गटाचे आणखी एसटी कष्टकरी जनसंघ हा प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराचा कष्टकऱ्यांच्या श्रेणीमधला सगळ्यात मोठा जनसंघ आहे। आणि मराठ्यांच्या नुसत्या जे म्हणजे आमच्या मराठी बांधव जे आहेत त्याच्यामध्ये 33,000 आहेत, 68,000 आमची जनसंघाची संख्या आहे 80,000 पैकी। त्यामुळं आमचा जनसंघ जो आहे तो सर्वांकष हिताचा विचार करतो। उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर प्रवासी, त्याच्याबरोबरच कष्टकरी एसटी ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेब, आणि म्हणून इन्शुरन्सच नसेल गाडीला, 80-85% गाड्या जर तशा प्रकारचे चालत असतील, गाड्यांचे ब्रेकच लागत नसतील, क्लचच काम करत नसतील, वायरिंग खराब असल्यामुळे गाड्या जळाल्या असतील, अपघात होत असतील, विद्यार्थ्यांना जीवाला धोका, प्रवाशांच्या जीवाला धोका, सामान्य पदचाऱ्यांच्या जीवाला धोका, ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आम्ही ऑलरेडी जे आहे श्री शेखर चन्ने एमडींना पत्र दिलं होतं, नोटीस दिली होती। आणि ही जे आमचं जे
म्हणजे ज्या कच्च्या चक्का जाम आहे ना, याला दोन अर्थानं पाहिलं पाहिजे. एक अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या संघटना होत्या. त्यांना कधीच वाटलं नाही की सुरक्षित त्यांच्या स्वतःच्या गाड्यांना इन्शुरन्स आहे की नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृतरित्या सांगावं, वयोवृद्ध पुढारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे इन्शुरन्सच्या गाडीत बसतात की बिना इन्शुरन्सच्या गाडीत बसतात. विचारताय गुणरत्न सदावर्ते, सामान्यातला सामान्य कष्टकरी हिंदुस्थानी, त्याचं जीवन सुद्धा मूल्यवान आहे. आणि जर त्या गाड्यांना इन्शुरन्स नसताना गाड्या चालवल्या गेल्या, माझ्या एसटीतील कष्टकऱ्यांना एवढे वर्ष शरद पवारांनी बिना इन्शुरन्स पळवलं, अपघात झाले गाड्यांचे, माझ्या एसटीतील कष्टकरी ड्रायव्हर साहेबाला, कंडक्टर साहेबाला, मेकॅनिकल साहेबाला एकही रुपया मिळालेला नाही. मला सांगा, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे अनेक निवाड्यांमध्ये की एखाद्या कुटुंबातलं छोटं बाळ हमाल मापाड्याच्या घरचं जर असेल तरी सुद्धा त्या भावाच्या त्या लेकराला हमाल मापाड्या एवढं व्हॅल्यू करू नका, तर शैक्षणिक उंची एवढं व्हॅल्यू करा. 10 लाख रुपये प्रवाशाला दिले चाललेत. हे काय? हे परंपरा जी आहे ती काँग्रेसी विचारांची आहे. आणि तशा प्रकारची काँग्रेसी विचारांची परंपरा, त्या परंपरेत काय वाढलं? सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, ही गोष्ट सरकारच्या विरोधातल्या आंदोलनाची नाहीये, जनसंघाची. काय वाढवलं शरद पवारांच्या काळातल्या संघटनांनी? तर बघा, ते रसवंत्या अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत, कोण मामू, कोण भाईजान, कोण कोण ते रसवंते आहेत ते बघा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला तेही सांगायची आहे की ज्या प्रकारे ते पाण्याच्या बॉटल, ते कोण आहे, कोण चालवत आहे, कसं रेग्युलराईज झालंय, ह्या सगळ्या गोष्टी आयुष्याशी संबंधित आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांच्या काळातल्या संघटना आणि त्यांच्या कल्चरचा भाग आहे. तो कुठेतरी पूर्ण निर्मूलन करायचंय, पूर्ण आयुष्य सुखमय करायचंय, सुरक्षित करायचंय. त्याच्यासाठीच चक्का जाम आहे. आणि या चक्का जाम मध्ये जे आहे, तुम्हाला मला सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये, मागच्या काळात जनसंघाने मागणी केली, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 42% महागाई भत्ता दिलेला आहे, परंतु एरियर्स राहिलेले आहे. त्यासोबत 7वा वेतन आयोग अधिकाऱ्यांना त्या दर्जापर्यंतचा पगार झाला आमच्याच महामंडळातल्या, पण आमच्या ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेब आहेत, त्यांचा तो वाढ झाली पाहिजे, ही भूमिका आहे. त्यासोबतच विलिनीकरणाच्या बाबतीत आपण पाहिलं, 124 कष्टकऱ्यांनी वीरमरण पत्करलं होतं. त्या वीरमरणाचं कधी सुद्धा उद्धव ठाकरेंना, म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धवला, कधी सुद्धा वाटलं नाही त्यांना की आपण जावं, भेटावं, काही करावं. त्याही पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय, मागणीमध्ये आणखीन एक मागणी आहे. माझ्या जरंगे भाऊ त्यांनी आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना नुकसान झालं म्हणून 32 लाख काहीतरी मुआवजा दिला. तुम्हाला सांगतो, आपले किती कोटी रुपये नुकसान आहे? अरे 300 कोटी काहीतरी आमचं एसटी महामंडळाचं नुकसान आहे. आम्ही सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना हेही म्हणत आहोत की आमचंही नुकसान झालेलं आहे, आमच्या एसटी महामंडळाच्या त्या प्रश्नाकडे सुद्धा पॉझिटिव्हली बघावं. आमच्या 3 दिवसाच्या पगार जरंगे भावाच्या मागच्या आंदोलनात थांबलेल्या आहेत. या वेळेसच्या 5-7 दिवसाच्या पगारांचा प्रश्न आहे, कारण गाड्या चालल्या नव्हत्या. नियमामध्ये गाडी चालली तर पगार आहे. त्याच्यामुळं आमचं म्हणणं हे आहे की ह्या इत्यंभूत गोष्टी ज्या आहेत त्या हक्काशी संबंधित आहेत आणि शरद पवारांच्या आणि उद्धवच्या विचाराचं एसटी महामंडळातून पूर्ण निर्मूलनासाठीची प्रक्रिया आहे. आणि म्हणून ही आमची लढत आहे. 5.5 महिन्यांचा जो संप होता, त्यानंतर 7वा वेतन आयोग लिखित स्वरूपात लागू झाला, त्यावेळी गुलाल उधळला, जल्लोष केला. मात्र आता पुन्हा एकदा हे 7वा वेतन आयोगाची मागणी करून कुठेतरी दिशाभूल करतायत, अशी टीका आहे ते एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली. त्या काँग्रेस यांचे किती खांड झालेत, किती तुकडे झालेत माहित आहे. आणि ते सेवानिवृत्त आहेत, त्यांची कुठं नाळ आहे? त्यांनी फक्त ते उसाच्या रसवंत्या आहेत ना, त्याच्यावर बोलावं. ते मी उद्या सन्मान्य सचिवांना, सन्मान्य एमडींना आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांना ही सगळ्या गोष्टी जेव्हा चर्चेला बोलवतील तेव्हा दाखवणार आहे. त्यांनी त्या उसाच्या रसवंत्यांचा विचार करावा आणि ज्या बॉटल ISI मार्क आहेत की नाही आणि फूड अँड ड्रग कडून टेस्ट करून घ्याव्यात. कोण, मी आता जसं तुम्हाला सांगितलं, कोण आहेत त्याची तपास होणं आवश्यक आहे. आणि जीवाशी बेतणाऱ्या गोष्टींवर ह्यांची कधीपासून नाळ जुळायला लागली, हे कधीपासून बोलायला लागलेत. बिना इन्शुरन्सच्या गाडीमध्ये ते कोण नाव घेतलं ते बसतात का स्वतःच्या ह्याच्यात? तरी
आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, हे जे नाव तुम्ही आता घेतलं ना, ते एका आरक्षणवादी संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि फ्रस्ट्रेशन पोटी हे काँग्रेसी कायमच असं बोलतात, आम्ही जे आहोत अखंड भारतवाले आहोत, आम्ही जे आहोत काँग्रेसी विचारवाले नाहीत, आम्ही काँग्रेसी विचाराला काँग्रेसी गवत मानतो, जे अमेरिकेहून आल्यासारखं गवत होतं, ज्यांनी शेतींचं अनेक नुकसान केलं, अनेक वर्ष नुकसान केलं, ते मानणारे आहोत. आम्ही त्या विचाराला थारा देत नाहीत, किंमत देत नाहीत. आणि आम्ही जे आहोत प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराचे आहोत, आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे आहोत. आणि त्याही पुढे जाऊन आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे, अखंड भारताचा विचार जो अखंड विचाराचे अखंड हिंदुस्थानी राहिले पाहिजे, नथुरामजी गोडसे त्या विचाराचे आहोत. असे दोन म्हणजे मामूली एकदम असे लोक जे बोलतात त्यांना काही किंमत नाही. कारण आज जे आहे 68,000 कष्टकरी जनसंघाचे, म्हणजे 75% 80% लोक आहेत. शेवटचा प्रश्न आहे, शिंदे समितीची बैठक सोमवारी मंत्रालयात आली, यामध्ये जरांगे पाटील यांना देखील निमंत्रण देण्यात आले. तुम्ही जो कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात तुम्ही विरोध दर्शवलाय, जरांगे पाटलांना भेटणार आहात का तुम्ही? तुमच्या काय भूमिका? हे पहा, लक्षात घ्या, माझा विरोध बाळासाहेब विखे पाटील यांच्या संस्थांसंदर्भात असू शकते, पतंगराव कदमांच्या, कमल किशोर कदमांच्या, DY पाटलांच्या. कारण त्यांच्या ह्या सगळ्यांच्या संस्थांमध्ये 50% सगळ्यांसाठी फीस नसावी हे सुद्धा आंदोलन मीच केलं होतं. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये डायरेक्ट त्यांच्या अर्थकारणावर माझा विरोध असू शकते. मला वाटतं की जरांगे पाटील साहेब जे आमचे भाऊ आहेत मराठा समाजातले, त्यांनी आरक्षणाची तत्व प्रणाली, आरक्षणाची व्याख्या मी म्हणत नाही की आमच्याकडूनच समजून घ्यावी. नुकसान तर होत नाही ना, EWS मधून आपण OBC मध्ये नेऊन OBC मध्ये आपल्याला व्हॅलिडिटी मिळू शकते का? कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या जजमेंटमध्ये पेराव, भाषा, लग्न पद्धती, रोटी बेटी व्यवहार ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात. ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करावा, एवढंच मी माझ्या भावाला सांगेल. आणि त्यांचं माझं काही धुऱ्याचं भांडण नाही आहे. त्यांना लोक एका म्हणजे अपेक्षेने त्यांच्याकडे पाहतात, जसं आमचे कष्टकरी महाराष्ट्रातले पाहतात, लाखो कष्टकरी पाहतात, तसं त्यांच्याकडे पाहतात. परंतु त्यांनी सुद्धा म्हणजे वस्तुस्थिती, संविधानिक आधाराचा सुद्धा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.